नमस्कार नमस्कार साहेब, तुमचं पूर्ण नाव सांगा. आशिष आवटी उमरगा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. तर आज तारीख आहे 3 डिसेंबर 2024 आणि तुमच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये थांबलो. हे लावण आहे का खोडवा? खोडवा आहे सध्या. खोडवा आहे. ऊसाची जात कोणती सर? 8005. हे 8005 आहे. तर गेल्या वर्षी कधी कुण्या महिन्यात तुटलं होतं? जानेवारी महिन्यात तुटलं होतं. आता डिसेंबर चालू आहे, 10 महिन्याचा ऊस आहे. बरोबर. या ऊसाला तुम्ही गेल्या वर्षी पण ग्रीन पॅन्ट केलं होतं, या वर्षी पण ग्रीन पॅन्ट केलं. या वर्षी डोस काय काय केला? या वर्षी तर हे 2.5 एकरचं प्लॉट आहे. हो. आणि याला 3 पोटॅश, 3 प्रोम आणि 2 भूमी पॉवर दिलेले आहेत. हे जुलैमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर काहीच एकदा डोस टाकला? एकटाच डोस टाकला. कसा? फक्त पाणी कमी होतं सर. मे एप्रिलला पाणी गेलं, पाणीच भेटलं नाही. एप्रिल मे 2 महिने याला पाणी नव्हतं. जून मध्ये अजून एक गोष्ट केलात तुम्ही भैया, पाचट कुट्टी केलंय. पाचट कुट्टी केलं सगळं. हे कुट्टी आहे पाचट, आणि पाचट कुट्टीमुळेच ऊस जगला राहिला. म्हणजे काय झालं, तर पाचट कुट्टी केल्यामुळं तुम्हाला इथं पाणी द्यायची गरज पडली नाही, आणि तुम्ही काय केलं तर मध्यंतरी पाणी सोडला. बरोबर. मग याला खताचा डोस एकच दिला, एकच वेळ दिला, त्याच्यानंतर दुसरा दिला. तरी सुद्धा जर आज बघितलं तर साधारण आपला ऊस हा 1.5 परस आहे. 1.5 परस आहे. आजही हिरवगार आहे बघा. आता पाणी चालू आहे का बंद आहे? चालू चालू. आता हे करून किती कांड्यावर ऊस आला आपला? आपण इथं सोडलंय, हे आपण हे केलंय, पाचट काढलंय, पण इथं कुठेही जर बघितलं तर एवढीच उंची आहे ऊसाची. हा, तर जरा कांड्या मोजून दाखवतो. 1 2 3 मोठ्यानं 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27वी कांडी आहे. 27वी कांडी आता सध्या वर बनली आहे. आता ह्याचं पण तसंच आहे, सेम उंची. दोन्हीची जर बैठली, उंची बैठली आपण सेम आहे, तेवढीच आहे. हे सगळं जर बैठलं तर तेवढंच आहे. हे ऊस तुम्ही बांधला साहेब? बांधला. उमरग्यामध्ये बांधत नाही तुम्ही? कसं बांधला? म्हणजे कसं सर, मध्ये फिरायला अडचण होती म्हणून एकदा बांधून घेतलो. अच्छा. म्हणजे वारं बी खेळत आणि पाणी बघायला येतं म्हणून बांधून घेतलं. अच्छा. पण मला ह्याचा तुमचं ही 2 वर्ष वापरल्यामुळे मला ही एक फायदा कळाला तुमचा. गवत तुमच्यात बिलकुल रान काळं भोर दिसलं, आणि ते पाचट कुट्टी केल्यामुळे गवत झालं नाही. हा, पाचट कुट्टी केल्याचे फायदे 2 काय आहेत, तर एक तर पाणी कमी लागतंय, गवताचं प्रमाण पण कमी होतं. आणि तुमचं गेल्या वर्षी बी रासायनिक नाही. हा, ऑर्गॅनिक. 2-3 वर्ष झालं रासायनिक नाही, आणि त्याच्यामुळे बी तुमचं गवत वाचलं गेलंय का? असं आहे का? सांगा तुम्ही. नाही, गवत तर नाही सर. गवत नाही. आता गेल्या वर्षी ॲव्हरेज किती निघालता? गेल्या वर्षी सर बघा 2.5 एकरमध्ये 120 टन झालं. यावर्षी किती होईल? यावर्षी 100 तर 110 तर होईल. खोडवा आहे, पाणी कमी पडलंय. बरोबर. जर पाऊस जर भारी राहिला असता तर लावणीपेक्षा आता ऊस भारी निघाला असता. म्हणजे पाणी जर राहिलं असतं लावणीपेक्षा आता जास्त निघाला असतं. बिलकुल सर. हे वापरल्यावर समाधानी आहे? बिलकुल सर, समाधानी आहे. बाकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काय करावं? हेच करावं सर, ऑर्गॅनिक करावं. उत्पन्नाची वाढ होती, फुटवा होतो, ऊस चांगलं राहतं. अच्छा. आणि विशेष जमिनीचं पोत सुधारतं सर ऑर्गॅनिक. आता जमीन जर बघितली तर एकदम मऊ आहे. बरोबर आहे ना? पांढऱ्या संख्या जास्त आहे. आणि ही पाचट कुट्टी आपलं ऑर्गॅनिक खत असल्यामुळे हे लवकर कुजलं जातं. धन्यवाद सर.